राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महिला अध्यक्ष। आज दादांच्या आमचा जनसप्ताह होता। दादांच्या जयंतीनिमित्त आज इथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे। हे आमच्या जिल्हाध्यक्ष पूजाताई, स्नेहाताई आणि ह्या तालुका अध्यक्ष आहेत सुवर्णा हांडे। या स्वइच्छेने दादांसाठी म्हणजे दादांनी एवढं जनतेसाठी केलं आहे त्याच्यासाठी त्या स्वतःहून आज ब्लड डोनेशन करतात। त्याबद्दल मला माझा अभिमान वाटतो की आज माझ्या महिलांनी डोनेशन केलं आहे दादांसाठी। हे पूर्ण मोठं घ्या। ओ मॅडम या, माझ्या लेकाच्या बाजूला उभे राहा, लवकर या। हे होईल जास्त आम्हाला थांबू नका। ते कॅन्सर पेशंटसाठी चाललं आहे। आम्ही सगळ्या टेस्ट ठेवल्या आहेत, ते आपण आले आहेत सकाळपासून आणि प्रत्येकजण टेस्ट करतं आहे। शिबिर लवकर या, वेळेवर निदान करा हे गरजेचं असतं आणि ते सगळं करत आहेत। त्याचबरोबर महिला प्रवृत्त होऊन स्वतः ब्लड डोनेशनचा कॅम्पमध्ये आले आहेत आणि त्या करत आहेत। त्याबद्दल मला तर असं वाटतं की दादांनी जी जनसेवेची आमच्यामध्ये रुजवलेली एक म्हणजे ओळख आहे आणि आम्ही ज्या महिला आज काम करत असतो दादांसारखं 24 तास नाही किंवा 12 तास नाही, पण आता जे काय सगळ्याच आहेत, सगळ्या म्हणजे जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती, मुंबईवरती सगळ्याच महिला आपले काम करत आहेत। नाही, महिला पहिलं ते ब्रेस्ट कॅन्सरच्या याच्यासाठी पहिला लाजतात, त्यांनी न लाजता घराच्या बाहेर पडलं पाहिजे। आणि ह्या आता काय जनरल झालं आहे, हा जो काही डिझीज आहे तो सगळ्यांमध्ये आढळतो, पण वेळीच आपण त्याचं निदान केलं तर आपल्याला त्याच्यावरती योग्य औषध पाणी होऊन योग्य डॉक्टर आणि मेडिकल ट्रीटमेंट होऊ शकते। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा नेहमीच आम्ही महिला कार्यकर्त्या वाढदिवस साजरा करत आलो 22 जुलैला। परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आम्हाला यावेळेस जयंती साजरी करावी लागते। दादांच्या पहिल्याच जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातर्फे करण्यात आलेलं होतं। या निमित्ताने मुंबई विभागीय महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आरतीताई साळवी यांनी भव्य रक्तदान शिबिर प्लस त्याच्यामध्ये स्तन कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सरसारखे आजार असतील, महिला बाहेर पडून आपलं निदान करायला बाहेर पडावेत यासाठी महिलांना आपण एक आवाहन केलेलं आहे। या आपली पूर्ण तपासणी करून घ्या आणि आमच्या महिला कार्यकर्त्या आहेत ज्या ब्लड डोनेट करत आहेत आदरणीय दादा नेहमीच जनसेवाचा वसा घेऊन काम करत आलेले आहेत। त्या निमित्ताने महिलासुद्धा आपला खारीचा वाटा म्हणून आज ब्लड डोनेट करत आहेत। माझं नाव रागिनीताई खरे, मुंबई सचिव। मी मुंबईवर काम करत असते। आज आमच्या दादाच्या जयंतीनिमित्त आरतीताई साळवी यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे ब्रेस्ट कॅन्सरचा वगैरे ब्लड डोनेटचा, आणि त्याच्यामध्ये मी सहखुशीने माझं ब्लड डोनेट करत आहे आणि सर्व टेस्ट मी सहखुशीने केले। तर मी सर्वांना सांगेल की सर्वांनीच करा। एवढंच बोलून माझे दादांची आठवण काढतात। दादांचं कार्यच तेवढं मोठं होतं की सगळ्या लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांना त्यांची आठवण येत असते आणि आम्हाला तर वेळोवेळीच दादांची आठवण येत असते। महिला पथकाकडून ताईंनी आम्हाला इथे आमंत्रण केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। आणि आम्ही खूप असं चांगलं वाटतं की मी पहिल्यांदाच ब्लड डोनेट केलं त्यासाठी, आणि तुम्ही आमच्या ग्राउंडवरती पण या, आम्हाला काही प्रोत्साहन द्या आणि धन्यवाद तुमचं आम्हाला इथे बोलवल्याबद्दल। नमस्कार, माझं नाव आहे आरती अजय बारी। मी इंटरनॅशनल कबड्डी रेफरी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज या दादांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त मी तुम्हाला आवर्जून सांगायला आवडेल मला की महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ज्या वेळेला दादा असं होते तोपर्यंत दादांनी कबड्डीसाठी बरंच काही महत्त्वाचे कार्यक्रम उपलब्ध करून दिले होते। खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज आरतीताईंनी हा ब्लड डोनेट कॅम्प जो गोरेगावात इथे घेतला, तर खरंच दादांची विचारधारा आणि दादांची धोरणं खूप मोठी होती। समाज कल्याणाकडे त्यांचं खूप मोठं कार्य होतं आणि अशाच दादांच्या या जयंतीनिमित्त आज आम्ही महिला इकडे मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेटचं कार्य करायला आलेलो आहोत। तर खरंच अशीच समाजासाठी प्रत्येकाने एक काहीतरी धडपड म्हणून काही ना काहीतरी काम करावं आणि रक्तदान हे सगळ्यात मोठं दान मानलं जातं, कारण की आज आपण केलेलं दान कोणाच्या तरी उद्या जीवन मरणाचा प्रश्न असतो त्यावेळेला हे उपयोगी पडतं। तर मी प्रत्येकाला आवाहन करेन की तुम्ही रक्तदान हे नक्कीच केलं पाहिजे। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो।